काही दिवसामध्ये आता नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. अनेक समस्या, नागरिकांचे प्रश्न, या वार्डामध्ये विकास झाला की नाही झाला, नागरिकांचं म्हणणं काय आहे, या अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित असताना नागरिकांचे विचार काय आहेत, की नागरिक कौल कोणाला देणार आहेत, विकासावरती देणार आहेत, पैशाला महत्त्व देणार आहे, की अनेक गोष्टी आहेत त्याच्यावरती नागरिक महत्त्व देणार आहेत, हे नागरिक ठरवणार आहेत. मात्र विकास करायचा कोणी, विकास कसा करायचा, आणि जे या पदावरती बसणार आहेत, नगरसेवक असेल, नगराध्यक्ष असेल, यांचं गावाबद्दल किंवा वार्डाबद्दल विजन काय असणार आहे, हे पाहणं खूप गरजेचं आहे. आपण जेवढे लोक आहेत सगळ्यांना ज्यावेळेस आपण भेटलो आहेत, प्रत्येकाला आपण तो प्रश्न विचारला आहे की तुम्ही गावाबद्दल काय बोलणार आहे, तुम्ही तुमचं गावाचं विजन काय असणार आहे, याबद्दल आपण त्यांच्याशी जाणून घेतलं आहे. ज्यांनी ज्या ज्या पद्धतीने त्यांचं जे विजन असेल ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मी असाच एक मुद्दा घेऊन सविता बाळासाहेब सदाफळ यांच्याकडे आलो आहे. या प्रभाग 5 मधील उमेदवार आहेत. या मागच्या पंचवार्षिकला देखील त्या उमेदवार होतात. आता मागच्या पंचवार्षिक आणि आत्ताची उमेदवारी याच्यामधला काय फरक आहेत, काय बदल आहेत, किती कामं झालेत, विकास कामं, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रथमतः तुमचं न्यूज 17 चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मला एक सांगा, तुम्ही आता मागच्या पंचवार्षिकला देखील उमेदवार होतात, नगरसेविका होतात त्यावेळेस, आता देखील तुम्ही या निवडणुकीसाठी उभे राहत. नेमकं या वार्डामध्ये समस्या काय आहेत आणि कोणतं विजन तुम्ही घेऊन या नागरिकांसमोर जाणार आहात? नमस्कार, मी सविता बाळासाहेब सदाफळ. मी यापूर्वी नामदार राधाकृष्ण विखे यांच्या पॅनलमधून मी निवडून आले होते आणि त्यावेळेस महिलांच्या भरपूर समस्या होत्या. कुपन होतं, ते साहेबांनी आणले. पुन्हा गॅस होते, गॅस आणले. पुन्हा वृद्धांना बरेचसे हे दिलं, खुर्च्या, वाकर, बरेचसे सामान दिले त्यांनी. त्यांच्या बरोबर मी पण महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांना बरंच सामान म्हणजे येणारे आपले या सुविधा येणार आहेत, साहेबांनी आपल्यासाठी केलेल्या आहे, त्याच्यात तुम्ही भाग घ्या, तुम्ही हे फॉर्म भरा, ते भरा. मी सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांचे फॉर्म घेतले. माझ्या घरी त्यांचं आधार कार्ड हे कागदपत्र सगळे गोळा केले आणि ते तिथपर्यंत पोहोचवले. आता काय नेमकं आता या वार्डामध्ये काय समस्या नागरिकांच्या ज्या आता तुम्हाला पूर्ण करायच्या? आता वार्डात आम्ही जे फिरलो तर त्यांनी सांगितलं आमच्या गटारी चकअप आहेत, व्यवस्थित नाहीये. कुठं सांगितलं आमच्या पाणी येत नाही, कुठं सांगितलं आम्हाला रस्ते नाहीये, रस्ते धूळमान झालेली सगळी. असं ते महिलांच्या समस्या आहे. आम्हाला जे जे देतात तिथं गेले त्यांनी आम्हाला तसं सांगितलं. आम्ही ते वहीवर लिहून आणलेलं आहे सगळं. मग ते आम्ही आता नगरसेवक झाल्यावर सगळ्यांच्या आशीर्वादाने होणारच आहे. मग ते झाल्यावर आम्ही त्यांचे काम ते पूर्ण करू, जे आम्ही वहीमध्ये लिहून आणले ते सगळे. ज्यावेळेस तुम्ही नागरिकांमध्ये फिरत असतात, नागरिकांचे प्रश्न तुम्ही आता म्हटलं की वहीमध्ये लिहून घेतले, त्याच्या समस्या काय असन त्या पण लिहून घातल्या आम्ही. मात्र ज्यावेळेस त्या खुर्चीवर बसलं जातं, ती खुर्ची आपल्याला ज्यावेळेस भेटली जाते, मात्र नागरिकांकडे दुर्लक्ष केलं जातं. नागरिकांकडे 5 वर्ष कोणी बघत नाही, फक्त स्वतःचा विचार केला जातो, स्वतःचा खिसा भरला जातो. तुम्ही पण असंच करणार आहे का? स्वतःचा विचार करणार आहे का? नागरिकांच्या समस्या त्याच्यानंतर म्हणजे आता तुम्ही दारोदारी जाताय, लोकांची भेटीगाठी घाताय, मग 5 वर्ष निवडून आल्यानंतर तुम्ही त्यांचा विचार करणार आहे की नाही करणार आहे? करणार आम्ही साहेबांपर्यंत जाऊ आणि तो जो प्रश्न आम्ही लिहून आणलेले ते पूर्ण करणार सगळ्यांचे. आम्ही त्यांना आश्वासन दिले ते की तुम्ही नाही झाल्यावर आमच्या दारात येऊन बसायचं, असं आम्ही तिथं सांगितलं सगळ्यांना. आणि त्या महिला पण आम्हाला म्हणल्या, हा आता आमचं घर तर इथंच आहे गावामध्ये, बाजूला नाहीये. मी त्यांना सांगितलं तुमचं काम नाही झालं तर आमच्या दारात येऊन बसायचं, असं आम्ही त्यांना सांगितलं. आणि हे काम आम्ही पूर्ण करणार. कसं वाटतं आता? ठीक आहे, त्या गोष्टी झाल्या, नगरपालिका झाल्या, विकास कामाच्या झाल्या, पण एक महिला म्हणून ज्यावेळेस एक जबाबदारी येते, कारण आपण जर बघितलं मुख्यतः की महिला फक्त घरकाम मध्ये व्यस्त असते,
या कामामध्ये नसते, या समस्या सोडवण्यामध्ये ज्यादा तर बाहेर नसतात. मात्र ज्यावेळेस या महिलेला या सगळ्या गोष्टीसाठी जनतेसाठी बाहेर पाडावं लागतं, जनतेच्या समोर जावं लागतं, जनतेच्या समस्या सोडावं लागतं, घरकाम बंद बघावं लागतं आणि गावाच्या पदावर देखील स्वीकारावं लागतं, गावाच्या समस्या सोडावं लागतं. कसं वाटतं या सगळ्या गोष्टींना? मला आनंद होतो. हा. मला जनतेची सेवा करायची आहे हा. आणि ते करताना मला आनंद होतो. मी घरातले कामही करून मी बाहेर निघते आणि त्याच्याबरोबर माझ्या साथीदार माझ्या सासूबाई आहे, त्या मला बरेच घरातलं काम मला म्हणतात तू जाय आणि मी करून घेते, तू तुझं बघ, असं त्या मला नेहमी म्हणत असतात. राहिलेले बरेचसे काम त्या करतात घरातले, म्हणून मला पण आनंद होतो, मला पण उत्साह वाटतो की मला जनतेची सेवा करायला भेटते. महिलांचा आनंद म्हणजे कसं माहिती का, नवरात्र असेल, गणेश उत्सव असेल, यामध्ये महिलांना खूप आनंद असतो. असे उत्सव महिलांना वाटतं की आपल्या पण वार्डात झाले पाहिजे, आपल्यासाठी देखील घेतलं गेलं पाहिजे, जेणेकरून 365 दिवस घरामध्ये बसलेल्या महिला असतात, घरकाम करणाऱ्या महिला असतात, त्यांना कुठेतरी 9 दिवस नवरात्रीचे बाहेर फिरायला मिळतं, त्या उत्सवामध्ये सहभाग करायला आवडतं. तुम्ही देखील असे विविध उपक्रम घेणार का? हो, घेणार ना. गणपती बसवतो आम्ही, देवीचे कार्यक्रम करणार, टिपऱ्या वगैरे ते करणार नाही, सगळं व्यवस्थित होईल ते. काय आता काय तुम्हाला निवडून यायचंय, तुम्ही प्रभागामध्ये फिरताय आणि नागरिकांच्या घरोघरी जात आहे, काय म्हणतात नागरिक, कसा प्रतिसाद तुम्हाला या नागरिकांकडून मिळतोय? नागरिकांकडून व्यवस्थित प्रतिसाद मला म्हणतात ते, ताई तुमचे काम आमचे, मी जुन्या थोडा वार्ड आहे माझा, त्याच्यामध्ये पण गेल्यावर ते लोक आनंदी होतात का ताई तुम्ही परत उभा राहणार आहे का, बरं होईल बाई, आमचे काम तरी होतील, तुम्ही आमच्यापर्यंत येता बोलता, बरं झालं तुम्ही उभा राहिल्या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असे बरेचसे मला महिला म्हणल्या. असं निश्चित आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर यांचं स्वप्न काय आहे आणि एक काय सांगताय, म्हणजे हे स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी यांना समाजकार्य करायचं आहे, जनतेसाठी मरायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आपण, शेवटचा प्रश्न असा घेतो की महिलांना किंवा नागरिकांना काय आश्वासन करणार, तुम्ही काय सांगणार, तुम्ही काय महिलांना काय सांगणार आहे, नागरिकांना काय सांगणार आहे, तुम्ही निवडणुकीला उभे राहिले आहेत, काय त्यांना सांगणार? मी सांगणार की मी जे काम घेतलेले ते पूर्ण करणार. मी विखे साहेबांकडे जाऊन पण त्यांना मी सांगणार की मला महिलांनी असे असे काम दिलेले, मला हे पूर्ण करायचे. नगरपालिकेत बी मी जाऊन सीओनला भेटणार, मला असं असं करायचंय, मला रस्ते द्या, मला व्यवस्थित पाणी द्या, बाकीचं सर्व काही महिलांच्या ज्या प्रॉब्लेम असतील हे असतील ते येणार माझ्याकडे विचारणार, मी त्या करणार, एवढंच माझं ध्येय आहे. निश्चित आपण जर या सगळ्या गोष्टी जर विचार केला की थोडक्यात पण खूप काही बोलल्यात की आपण जर या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला की मला स्वतःसाठी नाही तर मला जनतेसाठी कार्य करायचं आहे, मी सर्व महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येते, ज्या महिलांना ज्या गोष्टी हव्या असतात, जो उत्सव त्यांना पाहिजे नसतो, त्या गोष्टी मी करून दाखवणार आहेत. आणि नागरिकांचा पण देखील चांगला प्रतिसाद आहे या वार्डामध्ये असेल, नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यामध्ये मी स्वतः ठामपणे उभे राहणार आहेत आणि ठामपणे मी जाब विचारून या सगळ्या गोष्टी उभ्या राहून त्या ठिकाणी त्या गोष्टी पार पाडून घेणार आहेत, असं देखील सविता सदाफळ यांनी आपल्याशी बोलताना या ठिकाणी सांगितलेलं आहे. न्यूज 70 साठी अजय जाधव, राहता.